ऍक्टिव्ह क्ले काढण्याची कार्यपद्धती व लागणारे साहित्य, मोल्डिंग सँडचे सॅम्पल, प्लेट, मेजरिंग सिलेंडर, चमचा, कोनिकल फ्लास्क, वॉटमन पेपर, सल्फ्युरिक ऍसिड 0.5 नॉर्मल, टेट्रा सोडियम पायरोफॉस्फेट, हॉट प्लेट, ब्युरेट, पिपेट, मॅग्नेटिक स्टरर, ग्लास रॉड, मिथिलीन ब्ल्यू सोल्युशन. मोल्डिंग सँडचे सॅम्पल प्लेटमध्ये घेणे व हॉट एअर ओव्हनमध्ये ड्राय होण्यासाठी ठेवणे. ड्राय झालेली सँड ओव्हनमधून बाहेर काढणे व थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवणे. थंड झालेली सँड वॉच ग्लास मध्ये 5 ग्रॅम घेणे. वजन केलेली सँड पेपरच्या साहाय्याने कोनिकल फ्लास्कमध्ये ओतणे. मेजरिंग सिलेंडरच्या मदतीने 50 cc डिस्टिल्ड वॉटर कोनिकल फ्लास्कमध्ये ऍड करणे. तयार झालेले सोल्युशन हॉट प्लेटवर बॉइलिंग होईपर्यंत ठेवणे. सोल्युशन उकळलेले आहे. उकळलेले सोल्युशन थंड होण्यासाठी ठेवणे. ब्युरेटच्या साहाय्याने 1.5 ml सल्फ्युरिक ऍसिड कोनिकल फ्लास्कमध्ये घेणे. 10 ml टेट्रा सोडियम मेजरिंग सिलेंडरच्या मदतीने होता. कोनिकल फ्लास्क मॅग्नेटिक स्टिररवर ठेवणे. मॅग्नेटिक स्टिरर चालू करणे व 10 ml एमबी सोल्युशन कोनिकल फ्लास्कमध्ये सोडणे. ग्लास रॉडच्या साहाय्याने पेपरवर एक ठिपका देणे. पेपरवर जोपर्यंत निळे वर्तुळ दिसत नाही तोपर्यंत ही ऍक्टिव्हिटी करत राहणे. यामध्ये आपण बघू शकतो की ब्ल्यू शेड 40 या रिडिंगपासून याला चालू झाले आहे व 48ला पूर्ण ब्ल्यू कलरचा शेड आलेला आहे. ऍक्टिव्ह क्ले काढायचा फॉर्म्युला आलेले रिडिंग × 10 डिवाइड बाय 51. आपले आलेले रिडिंग आहे 48 गुणिले 10 भागिले 51. याप्रमाणे ऍक्टिव्ह क्ले आपला आलं आहे 9.41%. ऍक्टिव्ह क्लेचे आलेले रिडिंग रेकॉर्ड किंवा रजिस्टरमध्ये लिहिणे. ऍक्टिव्ह क्लेची रेंज 7 ते 9.5%